मंडळी, मी मयुरी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ ना खास करून महिलांसाठी आहे. म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत ना, ज्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय किंवा स्वतःच्या मेहनतीने काहीतरी चार पैसे कमवून स्वतः काहीतरी स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी काहीतरी खर्च करायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, म्हणजे प्रत्येक हाऊसवाईफला असं वाटत असतं की आपणही चार पैसे कमवावेत. आपणही म्हणजे चार चौघीमध्ये मिसळून काहीतरी आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करावं. आपल्या स्वतःच्या पायावरती आपण उभं राहावं आणि मुख्य म्हणजे ना आपल्याला पण स्वतःच्या घरामध्ये किंवा इतर नातेवाईकांमध्ये काहीतरी इज्जत मिळावी. आता इज्जतीचं म्हणसाल तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, की एखादी स्त्री जर 4 पैसे किंवा 2 पैसे सुद्धा कमवत नसेल, तर तिला घरामध्ये काय इज्जत असते? तिला शेजारी-पाजारी किंवा नातेवाईकांच्या मध्ये काय इज्जत असते? एक चूल आणि मूल सांभाळणारी महिला आणि एक स्वतःच्या पायावरती उभं राहणारी महिला, या 2 महिलांना जर समोरासमोर उभं केलं तर अ, तुम्हाला अगदी डिफरन्स लगेच लक्षात येईल. तर प्रत्येक महिलेला असं वाटत असतं, आता त्या सगळ्यातून मी सुद्धा गेले, म्हणजे 10 वर्ष मी सुद्धा एक हाऊसवाईफच आहे आणि मी सुद्धा या सगळ्यामधून गेले आणि म्हणून मी स्वतः तुम्हाला एवढी जीव तोडून सांगते. तर मी ना ह्या कागदामध्ये ना मी मला जे सुचतील ना ते मुद्दे मी इथे लिहून ठेवलेत. म्हणजे जे हाऊसवाईफ करू शकतात, म्हणजे अगदी लहान मुलं घर सांभाळून सगळं सांभाळून आणि गावाकडे असो किंवा शहरामध्ये. तर ते दोन्ही ठिकाणी तुम्ही हे सगळे मुद्दे करू शकता. तर मी या कागदावरती लिहून ठेवले, तर ते ना मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करून सांगते. तर 10 मुद्दे आहेत खरं तर. तर बघा, पहिला काय आहे माहिती का, मेस जेवण बनवू शकता तुम्ही. टिफिन सेवा म्हणजे कसं माहिती का, तुम्ही शहराकडे सुद्धा म्हणजे शहराकडे राहत असो किंवा गावाकडे राहत असो, मेस जेवण हे शहरामध्ये उलट जास्त चालतं. गावाकडे सुद्धा काही प्रमाणात म्हणजे आहे टिफिन सेवा. आता गावाकडे काय होतं माहिती का, प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या घरातून डबे पुरवले जातात म्हणजे ज्याला त्याला. त्याच्यामुळे टिफिन सेवा एवढी गावाकडे चालत नाही. तरी पण म्हणजे गावाच्या अगदी खेडेगावात नाही चालत बरं का. पण थोडंसं असं सुधारलेलं शहरासारखं किंवा एखादं म्हणजे जास्त अशी व्यवसाय वगैरे जिथं चालतात ना, तिथं तुम्ही टिफिन सेवा वगैरे चालू करू शकता. आणि खेडेगावामध्ये सुद्धा काही जणांना टिफिन वगैरे द्यायला घरी एवढं म्हणजे पॉसिबल होत नाही. काही काही कारणामुळे घरातून डबा वगैरे देणं शक्य होत नाही. तर ते सुद्धा तुमच्याकडे टिफिन सेवा किंवा मेस जेवण लावू शकतात. तर गावाकडे तर चालतंच. आता शहराकडे ना हा व्यवसाय जास्त प्रमाणात चालू शकतो. आता शहराकडे काय होतं माहिती का? गावाकडचे जे तरुण असतील किंवा माणसं असतील काही, तर ते पैसा कमवायला शहरामध्ये तर येतात. पण त्यांना ना घरगुती जेवण भेटत नाही. त्यांना हॉटेलमधलं किती दिवस जेवणार? तर ते असंच म्हणजे सर्च करत असतात, की कुठं आपल्याला मेस जेवण मिळेल किंवा कुठं टिफिन सेवा मिळेल, जेणेकरून आपल्याला घरी जेवलंय असं फील येईल. तर त्यांना हॉटेलमधलं जेवण एवढं पॉसिबल होत नाही. बघा, हॉटेलमध्ये ना खूप जास्त महाग असतं जेवण. तर ते ना तुमच्याकडे 100% मेस जेवण लावतात किंवा टिफिन सेवा. म्हणजे त्यांना जर दोन्ही टाईम तुमच्याकडे जेवण करायला यायला जमत नसेल, तर ते टिफिन सुद्धा तुमच्याकडून मागवून घेऊ शकतात. तर शहराकडे ना हा व्यवसाय नंबर 1 चालू शकतो बघा बरं का. तर हा एक व्यवसाय ना तुम्ही अगदी म्हणजे घर आणि मुलं दोन्ही पण सांभाळून करू शकता. आता दुसरा व्यवसाय ना पाळणा घर. तर पाळणा घर म्हणजे काय होतं माहिती का? आता हा व्यवसाय ना गावाकडे नाही चालत बरं का एवढ्या प्रमाणात, पण शहराकडे खूप जास्त प्रमाणात चालू शकतो. आता काय होतं माहिती का? शहरामध्ये ना महिला जास्त प्रमाणात म्हणजे काम करायला जातात आणि त्यांची लहान मुलं वगैरे असतात, ती सांभाळायला ना घरी एवढं पॉसिबल होत नाही किंवा घरी त्यांचे नातेवाईक वगैरे जे काही वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा बाळाला सांभाळायला एवढं काही कोणी येत नसतं. त्याच्यामुळं ना मग त्यांची बाळ सांभाळायची खूप जास्त म्हणजे तारांबळ होते. तर त्या अशा वेळेस महिला काय विचार करतात माहिती का? जेणेकरून म्हणजे आपलं मुलंही सुरक्षित राहिलं पाहिजे आणि थोडंफार प्रमाणात त्यांना माया वगैरे भेटली पाहिजे. एखादं चांगलं पाळणं घर शोधतात. तर तुम्ही ना पाळणाघराचा नक्की विचार करू शकता तिथं. कारण आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये तुम्ही ना असं म्हणजे पॅम्पलेट वगैरे वाटायचे आणि तिथं द्यायचे किंवा तुमचे जे आजूबाजूला जे फ्रेंड सर्कल असतील, तर त्यांना सांगायचं का नाही मी ही पाळणाघरं चालू करणार आहे. आता हा व्यवसाय ना तुम्ही तुमच्या घरात चालू करू शकता किंवा तुमची जर एखादी रूम वगैरे असेल किंवा तुमच्या
शेजारीच एखादी रूम असेल, ती तुम्ही विकत ना म्हणण्यापेक्षा विकत घ्यायला तुम्हाला एवढं पॉसिबल नाही भेटत लगेच. तुमच्या शेजारी जर एखादी रूम असेल तर तुम्ही ना कमी रेटने घेऊ शकता, जर तुम्हाला मिळत असेल तर. नाहीतर मग तुमची जर घरी तुमचं घर जिथे राहता तुम्ही ते जर मोठं असेल तर तुम्ही घरातून सुद्धा हे पाळणाघर चालू करू शकता. जशी आपली मुलं आपण सांभाळतो तशीच ती पण मुलं तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळू शकता. आणि त्या मुलांना कसं माहिती का, जेवढी तुम्ही माया लावाल ना तेवढं तुमच्याकडे ती मुलं राहतील. तर त्याच्यामुळे तुम्ही हा विचार नक्की करू शकता. तर तिसरा व्यवसाय आहे ट्युशन. आता ट्युशन हा असा व्यवसाय आहे जे करून तुम्ही गावाला सुद्धा चालवू शकता आणि शहरामध्ये सुद्धा चालवू शकता. आता सगळ्याच वाटतं की आपली मुलं शिकावीत, आपली मुलं जास्त म्हणजे स्कूलमध्ये त्यांचा पहिला नंबर यावा, किंवा प्रत्येकाला असं वाटतं की त्यांचा पहिलाच नंबर यावा, किंवा पहिला नंबर नाही आला तर निदान चांगल्या मार्कांनी तरी पास व्हावं असं वाटतं. तर गावाकडे सुद्धा लोक ट्युशन वगैरे लावतात आणि शहराकडे सुद्धा लावतात. तर उलट गावाकडे ना ट्युशनचं प्रमाण जास्त आहे शहरामध्ये पेक्षा. कारण शहरामध्ये कसं होतं माहिती का, ज्या कोणी हाऊसवाईफ असतील तर त्या ना घरीच मुलांना शिकवतात. तर गावाकडे काय होतं माहिती का, ज्या महिला असतील किंवा जे घरामध्ये लोक असतात ते ना वेगवेगळ्या शेती कामामध्ये किंवा इतर कामामध्ये व्यस्त असतात. त्यांना लहान मुलांकडे किंवा त्यांच्या मुलांकडे ना शिकवायला किंवा शिक्षणावर लक्ष द्यायला त्यांना वेळ भेटत नाही. तर ते अशा वेळेस ना त्यांचं जर बजेट असेल तर ते त्यांच्या पद्धतीने ट्युशन लावतात. तर तुम्ही ना गावाकडे सुद्धा ट्युशनचा हा विचार करू शकता. तर तुम्ही ना तुमच्या शिक्षणाच्या नुसार बघा, म्हणजे तुमचं शिक्षण जर 12वी झालं असेल तर त्या तुम्ही अगदी म्हणजे 5वी 6वी पर्यंत किंवा 7वी 8वी पर्यंत सुद्धा तुम्ही क्लास घेऊ शकता. आणि तुमचं शिक्षण जर ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही ना अगदी 10वी पर्यंत 12वी पर्यंत सुद्धा क्लास आरामात घेऊ शकता. तर तुमच्या शिक्षणाच्या नुसार ना तुम्ही तुमची चार्जेस वगैरे ठरवू शकता. आता प्रत्येक म्हणजे शहराकडेचे चार्जेस वेगळे असतात, गावाकडे चार्जेस थोडेसे वेगळे असतात, गावाकडे थोडेसे कमी असतात. पण नक्की ह्याचे सुद्धा म्हणजे तुम्हाला फायदा होऊ शकतो. एकदा का म्हणजे सुरुवातीला तुम्ही ना खचून जाऊ नका. कारण की ना सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं 4च मुलं आहेत, 6 मुलं आहेत, पण हळूहळू ना ही मुलं वाढतात. तर याचा सुद्धा तुम्ही नक्की विचार करू शकता. हा सुद्धा व्यवसाय तुमचा खूप जास्त चालू शकतो. आता व्हिडिओच्या म्हणजे अगदी तीन मुद्दे झालेत, पण मी तुम्हाला सांगते मला सर्दी झाली त्याच्यामुळे आवाजाचं थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की मी काय बोलते ते, पण तरी तुम्ही समजून घ्याल. कारण की सर्दी झाली तरी आपण काय बोलतोय ना हे लक्षात येतं. तर चौथा व्यवसाय लाडू चिवडा विक्री. आता लाडू चिवडा विक्री नाही शहरामध्ये सुद्धा चालू शकते आणि खेडेगावामध्ये सुद्धा चालू शकते, अगदी गावामध्ये सुद्धा. तर आपल्या जवळचे जे हॉटेल्स वगैरे असतील ना तर तिथं तुम्ही जाऊन विचारू शकता. म्हणजे हॉटेल म्हणजे कोणते माहिती का, जे स्वीट्स म्हणजे गोड वगैरे विकणारे असतात ना, जे लाडू चिवडा असं विकतात हॉटेलांमध्ये. तर तिथं तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की मी घरून लाडू चिवडा करून आणून देते तुम्हाला, तुम्ही इथं घेसाल का विकत, असं तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही विकत घेसाल का, असं तुम्ही नक्की तिथं जाऊन विचारू शकता. तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये तुम्ही 4 हॉटेल 5 हॉटेल अशी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. आता त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्हाला सांगतील की आम्हाला एवढे एवढे लाडू लागतात, एवढा एवढा चिवडा लागतोय. तर तुम्ही ना तो घरी अगदी लहान मुलांना सांभाळून तो घरून तयार करू शकता आणि पॅकिंग वगैरे करून तुम्ही तिथं जाऊन त्यांना देऊन येऊ शकता. तर हा व्यवसाय ना शहरामध्ये सुद्धा आणि गावामध्ये सुद्धा चालू शकतो. आणि तुम्ही ना नक्की ह्या व्यवसायाचा सुद्धा विचार करा. जर तुम्हाला लाडू चिवडा जर बनवता येत असेल ना चांगला, तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता. नाहीतर मग कसं आहे माहिती का, लाडू वगैरे म्हणजे वळायला एवढे रेट्स येत नाही. तर तुम्ही आधी शिका आणि मग व्यवसाय चालू करा. बघा आता प्रत्येक स्त्रिया येतच असं नाही, तर काहींना येतं काहींना नाही येत लाडू चिवडा वगैरे. तर तुम्ही ना तो आधी शिकून घ्या सगळा. म्हणजे शिकायला एवढं काही नाही लागत बघा लाडू चिवड्याला. एकदा दोनदा रेसिपी जर केली तुम्ही घरगुती खाण्यासाठी तर तुम्ही नक्की लाडू चिवडा वगैरे विकू शकता छान पद्धतीने लाडू चिवडा करून. आणि कसं आहे माहिती का, हॉटेलवाल्यांना जरी तुमची टेस्ट वगैरे आवडली ना तर ते तुम्हाला ना दुसऱ्या वेळेस सुद्धा ऑर्डर देतील. तर त्याच्यामुळे तुम्ही हा शहराकडे सुद्धा आणि गावाकडे सुद्धा व्यवसाय करू शकता. आता 5वा व्यवसाय शिवणकाम. आता शिवणकाम म्हणजे बघा हा शहराकडे सुद्धा चालू शकतो आणि गावाकडे सुद्धा चालू शकतो. आता फक्त शहरातलेच लोक शिवणकाम केलेले कपडे घालतात असं नाही, गावाकडचे सुद्धा
खूप जास्त प्रमाण चालू शकतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे शिलाई किती आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याला ब्लाऊज आपण जसे शिवतो डिझाईन्स वगैरे किंवा ड्रेस शिवतो, लहान लहान मुलांचे कपडे म्हणजे अगदी लहान मुलींचे फ्रॉक वगैरे असतील किंवा स्कर्ट आणि वरती ते ब्लाऊज वगैरे असतात लहान मुलींचे, परकर पोलक, ते सुद्धा तुम्ही शिवू शकता. आणि आता काय होतं माहिती का, जुनं जे काय असेल ना त्याची क्रेज, म्हणजे जुना ट्रेंड निघालाय आता, परकर आणि पोलक ह्याचा सुद्धा ट्रेंड निघालाय, तर तो सुद्धा तुम्ही विकत म्हणजे त्यांना देऊ शकता शिवून वगैरे. किंवा तुमच्याकडे शिवलेले कपडे म्हणजे जे काय असेल ते, आपण चोळी जशी शिवतो ना, चोळीचा खणाची कपडे असतात, खण कपडे, तर खणाची साडी जशी वेअर केली जाते ना तशी खणाची कपडे सुद्धा म्हणजे कुर्तीज वगैरे सुद्धा असतात मोठ्या मोठ्या मुलींसाठी, किंवा उमेदसाठी कुर्तीज असतात. आणि तसंच लहान मुलींसाठी ना परकर आणि पोलक असतं. तर खणाची कपडे सुद्धा तुम्ही तिथे शिवू शकता. तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवता, ब्लाऊज घेणाऱ्या बायका तुमच्याकडे आलेले ते खणाचे कपडे बघतील आणि ते सुद्धा तुमच्याकडून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही गोधड्या वगैरे सुद्धा शिवून देऊ शकता. आता बघा तुमच्या मशीन वरती सुद्धा गोधडी शिवली जाते, तर फक्त थोडेसे कष्ट लागतात बरं का. म्हणजे आता आजकाल काय होतं माहितीये का, घरी गोधड्या शिवले जात नाहीत, तर तुम्ही गोधड्या सुद्धा अगदी म्हणजे मशीनवरती शिवून देऊ शकता. सुरुवातीला मी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सांगते, सुरुवातीला तुमच्याकडे कस्टमर थोडेसे कमी असतात, पण नंतर नंतर जसं तुमचं नाव होत जातं ना तसे तसे तुमच्याकडे कस्टमर ना खूप जास्त प्रमाणात येतात. आता मी थोडीशी पटापट बोलते कारण की ना माझी मुलं सुद्धा इकडं माझी वाट बघतात, तर बघायचं का तुम्हाला. एक तर झोपलंय आणि एक ना जाग आहे असं. तर बघा लहान मुलांना सांभाळून आपण पण काम करू शकतो असं काही नाहीये. तर मी ना तुम्हाला त्याच्यामुळे थोडीशी पटापट सांगते, कारण की ना बाळ तिथं झोपलंय आणि माझं सारखं लक्ष ना बाळाकडे जाते की त्याला ना थोडंसं व्यवस्थित करून झोपवायचंय म्हणून. आणि त्याला एकदा हलवलं का तो उठतो, तर त्याच्यामुळं ना मला थोडंसं लवकर व्हिडिओ बनवायचा होता. तर त्याच्यामुळे मी पटापट बोलते, पण तरी तुम्ही समजावून घ्या बरं का. फक्त मी तुम्हाला व्यवसाय सांगते, ते व्यवसाय तुम्ही करू शकता. मी जे सांगते त्याने तुम्हाला जर फायदा झाला तर मला थोडासा आनंदच होणार आहे. आता ना 6वा व्यवसाय अरीवर्क. आता काय झाले माहिती का, आता नवीन ट्रेंड निघालाय. आता 2-2.5 हजाराच्या साड्या असतील किंवा 5,000च्या असतील, 10,000च्या असतील, आणि खेडेगावामध्ये राहणाऱ्या बायका असतील किंवा शहरामध्ये राहणाऱ्या बायका असतील, त्यांना सगळ्यांना वाटतं की आपल्या ब्लाऊजला अरीवर्क केलेलं असावं. तर ना ब्लाऊज शिवायच्या अगोदरच ब्लाऊजच्या म्हणजे जो पीस असतो ना त्याला अरीवर्क केलेलं असतं, आणि ब्लाऊज शिवल्यानंतर नाही करता येत, ते आधी अगोदरच करून देतात त्या बायका. बायका अरीवर्क करतात ना ते अगोदरच करून देतात, ब्लाऊज शिवल्यानंतर नाही अरीवर्क करता येत. तर ना तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते शिकू शकता, कारण अरीवर्क ना आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेंड निघालाय. तर अरीवर्कचे चार्जेस सुद्धा खूप जास्त आहेत, म्हणजे डिझाईननुसार आहे बरं का. म्हणजे जर एखादी ब्लाऊज असेल तर त्या पूर्ण म्हणजे असा भरलेला जर अरीवर्क करायचा असेल तर त्याला जवळजवळ 1,500 2,000 असे चार्जेस आहेत. तर तुम्ही ना तुमच्या एरियामध्ये जे काय अगदी घरी तुम्ही अरीवर्क करू शकता. त्याला काय एवढं म्हणजे अगदी एखादं दुकान खोलावं लागतं असं नाहीये. तुमच्या घरातून तुम्ही अरीवर्क करू शकता. लहान मुलं तुमची झोपली की मग तुम्ही अरीवर्क करू शकता. तर तुमच्या स्पीडनुसार, अगोदर तुमचं स्पीड कमी असेल कारण तुम्ही ना अजूनपर्यंत एवढं काही म्हणजे जास्त वेळा केलेलं नसेल अरीवर्क, पण तुम्ही एकदा का शिकलात त्याच्यामध्ये 4 ब्लाऊजचे अरीवर्क केले, 5 ब्लाऊजचे अरीवर्क केले का तुम्ही ना त्याच्यामध्ये अगदी निपुण होत जाल, म्हणजे तुमचा अगदी हात बसेल आणि एकदम पटापट तुम्ही अरीवर्क करून जाल. आणि त्याचे चार्जेस सुद्धा खूप आहेत, म्हणजे अगदी तुम्ही दिवसाला ना एका ब्लाऊजचे जरी अरीवर्क केला ना तरी तुमचं ना 1,500 2,000 एका दिवसाला तुम्ही कमवू शकता. तर ना 7वा व्यवसाय आहे दागिने बनवणे. आता दागिने बनवणे म्हणजे तुम्ही म्हणसाल आता नेमके कसे दागिने बनवायचे. तर आजकाल बघा मोत्याचे अगदी ठुशी वगैरे असेल किंवा मोत्याची जी मोठी माळ असते ती असेल, किंवा मोत्याची बघा मंगळसूत्राच्या पुढे मोत्याचं पेंडेंट वगैरे असतं, कानातले असतात मोत्याचे, किंवा अगदी गोल्ड ज्वेलरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. मोत्याच्या नथी असतात, नथ मोत्याची. परत दागिने असतात बघा. आता संक्रांतीसाठी ना आजकाल म्हणजे जुन्या काळी असं नव्हतं बरं का, पण आजकाल माहिती का संक्रांतीसाठी जी काही नवी नवरी असेल, म्हणजे जिचं ह्याच वर्षी लग्न झालंय किंवा त्याच्या आदल्या वर्षी लग्न झालंय, तिची पहिली संक्रांती, तर त्या बायका काय करतात माहिती का,
हलव्याचे दागिने वेअर करतात, त्याच्यावरती फोटोज वगैरे काढतात ब्लॅक साडी घालून. तर त्याच्यासाठी ना तुम्हाला नक्की ते ऑर्डर देतील. तर तुम्ही ना हलव्याचे दागिने वगैरे बनवले ना, तर तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस असतं त्याला टाकायचे, जेणेकरून ना लोकांना माहीत होतं, की यांच्याकडे हलव्याचे दागिने बनवलेले आहेत. तर ते त्यांना जर तुमचे दागिने आवडले, तर ते तुम्हाला ना नक्की ऑर्डर देतील, की हलव्याचे दागिने आम्हाला पाहिजेत म्हणून, किंवा मोत्याचे दागिने असतील, गोल्ड ज्वेलरी असेल, मंगळसूत्र वगैरे बनवणे असेल, तर काय ब्रेसलेट वगैरे बनवतात आजकाल. बांगड्या सुद्धा बनवतात. एखादी बांगडी असेल, तर त्याच्यावरती मोत्याचे वगैरे म्हणजे जे काही असेल वरती लेयर द्यायचे, तर ते काम तुम्ही नक्की करू शकता, मोत्याच्या बांगड्या वगैरे. पण हे मोत्याचे दागिने अगदी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही दागिने बनवू शकता. तर आजकाल माहिती का, बायका म्हटलं की दागिने हा विषय येतोच, आणि दागिने जर त्यांना जर कळलं की हे इथं चांगले चांगले दागिने भेटतात, तर त्या तुमच्याकडे नक्की ऑर्डर देऊ शकतात. तर तुम्हाला ना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ऑर्डर येऊ शकतात, आणि तुमच्याकडे घरी सुद्धा विकत बायका घ्यायला येऊ शकतात. तर शहराकडे असो किंवा गावाकडे तुमचा हा व्यवसाय सुद्धा खूप जास्त प्रमाणात चालू शकतो. तर तुम्ही ज्या मेहनतीने बनवलाय, किंवा तुम्हाला तो दागिने बनवताना जेवढा खर्च आलाय आणि तुमची मेहनत, हे सगळं फिटून तुमचं जे थोडंसं 10% किंवा जे काही असेल, तुम्ही थोडंसं चार्जेस लावायचे, आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याचे चार्जेस लावून विकू शकता लोकांना, तर बायकांना. तर हा सुद्धा व्यवसाय तुमचा खूप जास्त प्रमाणात चालू शकतो. तर ना 8वा व्यवसाय आहे भाकरी चपाती बनवणे. तर भाकरी बनवणे म्हणजे बघा, तुमच्या आजूबाजूला जे हॉटेल असेल ना, म्हणजे जे ढाबा म्हणतात त्याला, ढाबा किंवा हॉटेल वगैरे असेल, जिथे रोटी, भाजी असं सगळं भेटतं. तर तिथं ना तुम्ही जाऊन चौकशी करू शकता, की आता मटण वगैरे असेल बघा, मटण रस्सा वगैरे किंवा चिकन वगैरे जिथं हॉटेलमध्ये भेटतं, तिथं ना भाकरी हा विषय हमखास असतोच. तर तुम्ही त्यांना जाऊन ना विचारू शकता, की तुम्हाला भाकरी किंवा चपाती वगैरे पाहिजे का? तर मी घरून बनवून देऊन तुमच्या इथं आणून देत जाईन. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, नक्की कॉन्टॅक्ट करा. तर तुम्ही त्यांचा नंबर वगैरे तुम्ही तिथं देऊ शकता, किंवा तुम्ही त्यांचा नंबर घेऊन येऊ शकता. जर त्यांना हवं असेल ना, तर ते तुम्हाला नक्की तो भाकरी आणि चपातीची ऑर्डर देतील, आणि तुमच्या घरातून ऑर्डर कंप्लीट करून, पॅक करून तुम्ही तिथं नेऊन देऊ शकता. ते तुम्हाला रोज वगैरे म्हणजे रोज सांगतील का, मला एवढ्या-एवढ्या भाकरी पाहिजेत, एवढ्या चपात्या पाहिजेत. तर तुम्ही घरून अगदी बनवू शकता. तुम्ही अगदी घरच्या पिठा वगैरे पासून, आणि तुम्ही तिथं नेऊन देऊ शकता हॉटेलमध्ये. तर हा व्यवसाय सुद्धा तुमचा शहरामध्ये सुद्धा आणि गावाकडे सुद्धा चालू शकतो. आता नवा व्यवसाय आहे कुरडई पापड बनवणे. आता हा व्यवसाय ना शहरामध्ये जास्त प्रमाणात चालतो बरं का. म्हणजे गावाकडे ना लोकांचं कसं होतं माहिती का, उन्हाळ्यामध्ये जास्त हमखास कुरडई पापडी बनवली जाते, आणि काही बायका बनवत नाहीत, आणि काही काही ना अगदी सुतक असतं, किंवा घरातल्या कोणतरी व्यक्ती गेलेली असती. मग त्या काय करतात, उन्हाळ्यामध्ये न घेता थोडंसं 2-4 महिने जाऊन देतात आणि मग विकत घेतात. तर इथं गावाकडे सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालवू शकता, आणि शहराकडे काय होतं माहिती का? बायकांना ना कुरडई पापड करायला सुद्धा वेळ नसतो, आणि करून झाल्यानंतर ते वाळवायला सुद्धा जागा नसते. तर शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात हमखास हा पदार्थ घेतला जातो. तर काही बायका काय करतात माहिती का? गावाकडून नेताना कुरडई पापडी विकत म्हणजे घेऊन जातात, आणि काही बायका गावाकडे येत नाहीत, 6-6 महिना, वर्ष-वर्ष येत नाहीत. तर त्या बायका सुद्धा तुमचं कुरडई पापडी अगदी विकत घेऊ शकतात. तर हा व्यवसाय ना कुरडई पापडी, आणि लहान मुलांना ना कुरडई पापडी ना हे सगळं हमखास खायला आवडतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही ना अगदी वेफर्स, तांदळाच्या पापड्या असतील, नाचणीच्या पापड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ना जे काही असेल, लहान मुलांना जे आवडतं किंवा मोठ्यांना सुद्धा आवडतं, तर ते तुम्ही ना इथं घरी बनवू शकता, आणि त्यांच्याकडे नेऊन विकू शकता. तर हा व्यवसाय सुद्धा तुमचा हमखास चालू शकतो. आता 10वा व्यवसाय आहे मसाले बनवणे. आता मसाले बनवणे म्हणजे गावाकडे असो, शहराकडे असो, हॉटेलमध्ये असो, कुठंही व्यवसाय, कुठंही काही असो, पण मसाल्याची गरज लागतेच. तर बघा, हॉटेलमध्ये उलट जास्त लागते. हॉटेलमध्ये कसं होतं, गावाकडे महिला बनवतात आपल्या घरी, मिरच्या वगैरे आणून, धने आणून, मसाले वगैरे बनवून घेतात. शहराकडे सुद्धा बनवून घेतात. काही काही बायका बनवतात, काही काही नाही बनवती.
तर हॉटेलमध्ये काय होतं माहिती का, ते बनवून नाही घेते. ज्यांच्याकडे मसाले वगैरे भेटतात त्यांच्याकडून विकत घेतात ते. हा व्यवसाय आहे ना तुमचा हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात चालू शकतो. आता घरी पण बायका विकत घेऊ शकतात बरं का. म्हणजे ज्या का कोणी बायकांना मसाले वगैरे बनवायला वेळ भेटत नाही, त्या बायका सुद्धा तुमचे मसाले वगैरे विकत घेऊ शकतात. आता हा व्यवसाय आहे ना, म्हणजे प्रत्येकीला गरज लागते. एकदा किचन म्हटलं की मसाल्यांची गरज लागतेच. आणि मसाला जर बनवलेला नसला तर मग तुमच्याकडून ते महिला ना हमखास मसाला विकत घेऊ शकतात. तर हा व्यवसाय तुमचा ना खूप जास्त प्रमाणात चालू शकतो. कारण हा नंबर 1 व्यवसाय आहे. आणि मसाल्याची गरज कुठे लागत नाही. आजकाल सगळीकडे मसाल्याची गरज लागते आणि सगळ्यांना वाटतं की आपल्याला ना चांगलं-चांगलं म्हणजे जेवण व्हावं. आणि मसाला जर चांगला असेल तर जेवण चांगलं होतं. तर त्या विचाराने ना तुमचा मसाला हा म्हणजे खूप जास्त प्रमाणात चालू शकतो. आणि 11वा व्यवसाय आहे ना, म्हणजे हा 10 व्यवसायामध्ये नाही सांगत मी. 11वा व्यवसाय आहे ना, मूर्ती बनवून तुम्ही विकू शकता. म्हणजे अगदी महालक्ष्मीची मूर्ती असेल, गणपतीची मूर्ती असेल किंवा अगदी गाय-वासराची मूर्ती असेल. तुमच्यामध्ये जी कला असेल ना, जे स्किल असेल ते तुम्ही तिथे दाखवू शकता. अगदी म्हणजे कशाची हरणाची मूर्ती असेल किंवा बघा बैलपोळ्याला ना बैलांची वगैरे म्हणजे मूर्त्या वगैरे म्हणजे मूर्ती नाही, बैल वगैरे बनवतात ना, तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. जर तुमच्यामध्ये स्किल असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. तर मूर्ती बनवून सुद्धा तुम्ही विकू शकता. आणि आता मी जे सांगितलेत ना, हे सगळे व्यवसाय तुम्ही काय करायचं माहिती का? तुम्हाला जर शंका असेल ना, तर हे व्यवसायाला म्हणजे गिऱ्हाईक कसं भेटेल? तर ना आजकाल सगळं जग ऑनलाईन झाले आणि ऑनलाईन झालंय त्याच्यामुळे तुम्ही ना WhatsAppच्या स्टेटसला हे सगळे तुमचे जे काही व्यवसाय असतील, जे बनवलेले असेल ना, ते त्याचा एखादा फोटो काढायचा, ते WhatsAppला स्टेटस ठेवायचं आणि आमच्याकडे हे सगळं भेटेल असं म्हणजे फक्त ठेवायचं. तुमच्या इन्क्वायरीसाठी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर आजकाल सगळं जग ऑनलाईन झालंय. ज्यांना कुणाला जर तुमच्या व्यवसायामधले एखादा पदार्थ लागत असेल तर ते तुमच्याकडे विकत घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे हे बनवून देऊ शकता. सगळं म्हणजे तुमच्याकडे जे स्किल असेल त्याप्रमाणे तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. आणि बघा मी म्हणत नाही का तुम्ही हाच व्यवसाय चालू करा. तुम्हाला ज्यामध्ये स्किल असेल ना, तो व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. पण फक्त तुम्हाला सांगते मी, कारण की व्यवसाय मात्र तुम्हाला माहिती का, एक हाऊसवाईफ जरी असलात तुम्ही, तरी तुम्हाला पण सगळ्यांना असं वाटत असतं की आपणही आपल्या पायावरती उभं राहावं. आणि तुम्ही तुमच्या परीने ना हा व्यवसाय, कोणताही व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आणि स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. तर बघा 10,000 रुपयासाठी सुद्धा त्याच्यावरती डिपेंड न राहता तुम्ही स्वावलंबी व्हा आणि स्वतःचं म्हणजे जे काही अस्तित्व आहे ते निर्माण करायला शिका. जेणेकरून ना आपल्याला पण म्हणजे थोडंसं काहीतरी म्हणजे वाटेल की आपण पण काहीतरी केलंय. नाहीतर बघा चूल आणि मूल राहून काहीच नाही होत. आजकाल सगळ्या बायका किती पुढे गेलेल्या आहेत. ज्या कोणी कंपनीमध्ये जॉब करतात, आता प्रत्येक बाईला असं वाटतं की आपणही कंपनीमध्ये जॉब करावा किंवा आपणही एखाद्या चांगल्या पदावरती म्हणजे जॉब करावा. पण काय होतं माहिती का, काही बायकांना ना आपल्या घरच्या जे जबाबदारी असतात ना त्या सोडून ना काही म्हणजे काही करता येत नाही. तर ह्या सगळ्या घरच्या जबाबदारी ना तुम्ही करून घरच्या जबाबदारी पार पाडून तुम्ही हा सगळे व्यवसाय करू शकता. तर माझ्याकडून जर एखादा व्यवसाय राहिला असेल तर तुम्ही तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. जेणेकरून आपल्या इतर महिलांना सुद्धा मदत मिळेल. तर चला व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला सर्दी झाली बरं का. मला चांगलं बोलता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे ना माझ्या आवाजामध्ये तुम्हाला जर थोडंसं म्हणजे वाटत असेल हे झालंय जराशी, त्याच्यामुळं थोडंसं समजावून घ्या. पण मी नेमकं काय बोलले हे कळतंय त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्की ह्या व्यवसायाचा विचार करा आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा नक्की विचार करा. तर चला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि छान-छान कमेंट्स करा बरं का. जेणेकरून मी तुमच्यासाठी एवढं मेहनतीने हा व्हिडिओ बनवलाय. अ, त्याचं काहीतरी म्हणजे मी हा व्हिडिओ बनवलाय ना, त्याच्यामधून एखाद्या जरी महिलेला फायदा झाला ना, तरी मला आनंदच होईल. कारण की ना, मला असं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने ना स्वतः पोट भरता येईल एवढं तरी कमावलं पाहिजे. तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओचा विचार करा आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा नक्की प्रयत्न करा. चला व्हिडिओच्या शेवटला ना सगळ्यांनी ना व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.